सकाळच्या आल्हाददायक वातावरणात नवीन राजवाड्याच्या परिसरात सनई चौघड्याचे सूर उमटले। त्यानंतर वीरश्री निर्माण करणारे शाहिरी पोवाडे सादर झाले। शिवाय शौर्य गीतांनी वेगळीच वातावरण निर्मिती केली, तर मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर झाली। इतिहासाला उजाळा देत आज कोल्हापूरच्या न्यू पॅलेस इथं 350वा शिवराज्याभिषेक सोहळा शाही इतमामात साजरा झाला। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशराज राजे यांच्यासह राजघराण्यातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील मंडळींच्या उपस्थितीत शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक झाला। 350 वर्षांपूर्वी दुर्गराज रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे महाराज छत्रपती झाले। दुर्गराज रायगडावर दरवर्षी 6 जूनला राज्याभिषेक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो, तर कोल्हापुरातील नवीन राजवाड्याच्या प्रांगणात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या पुढाकारातून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो। यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं नवीन राजवाड्याच्या प्रांगणात भव्य सोहळ्याची तयारी करण्यात आली होती। आज सकाळपासूनच न्यू पॅलेसच्या निसर्गरम्य वातावरणात सनई चौघड्याचे सूर उमटले। शाहिरांनी पोवाडे सादर केले, त्यानंतर शौर्य गीतं सादर झाली। शिवाय दांडपट्टा, तलवार, भाला अशा आयुधांच्या माध्यमातून मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर झाली। नूतन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालं। यांच्यासोबत याज्ञसेनी महाराणी साहेब, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनी राजे छत्रपती, यशराज राजे छत्रपती यांचंही आगमन झालं। श्रीमंत शाहू महाराजांना पोलीस बँडच्या वतीनं सलामी देण्यात आली। झांज पथक आणि बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री बँडचं सादरीकरण झाल्यानंतर यशराज राजे छत्रपती यांच्या हस्ते शककर्ते शिवाजी महाराज यांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। या सोहळ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।